साहेब अगदी आमची खूप इच्छा असते सातत्याने किंवा ज्यांचं समालोचन ऐकून आम्ही खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये उतरलो. सुरेंद्र जाधव साहेब हॅलो हॅलो चला बॅट्समन आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. तर मित्रांनो ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, ही ट्रॉफी आपण पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये या क्रीडांगणावरती समालोचन करण्याची सुद्धा एक वेगळी आनंद असतो. कारण ज्या प्रकारे इकोसिस्टम निसर्गाच्या सानिध्यातून परत येतो ते ऐकण्यासाठी एक वेगळी मजा असते, एक वेगळा सुख मिळतं ते. आणि आता मात्र आपण जाऊया मेगा फायनलची मॅच. एका बाजूला आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातून आलेला संघ, निवळी संघ भिवंडी विभागातून आलेला, आणि एका बाजूला जर पाहिलं तर मात्र याच विभागातील एक पिंपरी हा संघ. या दोन संघादरम्यानची लढत, मेगा फायनलची मॅच. मी एकदा माझ्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन, मेगा फायनलची मॅच सुरू होत आहे. तुम्हाला जर ही स्पर्धा आवडली असेल, आयोजकांची मेहनत आवडली असेल, विक्रम साहेबांची रॉयल एंट्री आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच नक्कीच. राम मोरे पहिलीच जोड गेले पाहतोय यांचं निवली संघाकडून आदित्य, आणि आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला जोडी दशरथ निवले. खऱ्या अर्थाने कालचा दिवस जण गाजवला. खऱ्या अर्थाने आदित्यने 34 चेंडूमध्ये 4 इनिंग मध्ये 103 धावा केलेत, त्याच्यामध्ये 8 चौकार आणि 9 षटकार तब्बल लागवलेत. तोच आदित्य उतेकर आपण पाहतोय मैदानावरती उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेस आक्रस लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र चांगली गोलंदाजीचा लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय. गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल, काय गोलंदाजी करतोय, अक्षरशः फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस पंचांचा इशारा येतोय, लेग बाईटचा इशारा येतोय. एकच धाव भेटते, एका धावेने संघाचं खातं खोलतंय. हॅलो हॅलो यस. तर आपण पाहिलं ज्या प्रकारे आमचे प्रवीणजी रेवणे यांनी उल्लेख केला की याच खेळाडूने काल अर्धशतक झळकावलं होतं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ती 14 चेंडूमध्ये. म्हणजे काय दमदार खेळाडू आहे हा. यावेळेस मात्र ती खेळी पाहायला मिळेल का? हो, सफल झाला होता, फुटवर्कचा वापर केला होता. जसा फुटवर्कचा वापर पाहिला तसा मात्र चेंडूला आधी टप्पा दिला, उसळी मिळाली, मात्र दिशा थोडीशी चुकी झाली. चेंडू मात्र लेग सोडून निघून गेला. व्हाईट बॉल इथे मात्र त्वरित पंच मात्र पॅनलाइज करतात गोलंदाजाला. एक्स्ट्रा धाव या स्कोर कार्ड वरती येईल. पण नक्कीच कालचा आणि आजच्या दिवसामध्ये बराच फरक असेल. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं पिंपरी संघाचे दोन्ही गोलंदाज फुल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटते. राहुल जाधव असेल आणि गोलंदाज आपण जर पाहिलं संकेत, दोन्ही पण गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे राम मोरे. नक्कीच. हो, यावेळेस ऑन साईडला डिमिड विकेटला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, वन बाउंड चेंडू कलेक्ट केला जाईल, उचल फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र क्विक थ्रो केला जातोय. हे तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या हातामध्ये चेंडू येतो ना तेव्हा क्विक थ्रो झाला पाहिजे, लगेच थ्रो झाला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आम्ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलंय एखादा संघ एका धावेने पराभूत का होतं तर क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये होल्ड करतो, तिथे एक चोरटी डाव घेतली जाते आणि तोच संघ एका धावेने बऱ्याच वेळा पराभूत होताना पाहिलंय. हे मात्र इथं होऊ दिलं जात नाहीये. क्विक थ्रो केला जातोय, धावा रोखल्या जात आहेत. यावेळेस लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहे गणेश जाधव. चेंडूवर नजर ठेवली, शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली, शेवटच्या क्षणी आपल्या हाताचा पिसारा फुलवलाय आणि चेंडूला अगदी सहज आपल्या पदरामध्ये जणू काय घेतले की काय. आणि यावेळेस NCC निवळी संघाला पहिला आदरा बसतोय, फलंदाज बाद होतोय आदित्य उतेकर. ज्या नावाचा काल बोलबाला पाहिला, ज्या नावाने काल दहशत माजवली, ज्या नावाचे काल दरार आपला पाहायला मिळाला, ज्या खेळाडूच्या जोरावर या संघाने आजपर्यंत या सेमीफायनल मध्ये मेगा फायनल मध्ये मजल मारली, त्याच खेळाडूला आता निराश होऊन परतावं लागतंय. त्याच खेळाडूला आता मात्र हताश होऊन परतावं लागतंय. आता मात्र हीच संधी आहे, ती म्हणजेच केदारेश्वर पिंपरी संघाला इथून NCC निवळी संघाचे पाय खेचायचे आहेत तुम्हाला. मात्र जर पाहिलं तर NCC निवळी संघ सहजासहजी हार मानणार नाहीये. कारण याच संघाने काल तब्बल 11 संघांना माघारी टाकून या मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. म्हणजे हा संघ सुद्धा लेचा बेचा नाहीये, हा संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे. त्यामुळे म्हटलं ना हे मॅच खूप रंगतदार होईल, हा सामना खूप रंगतदार होईल. आणि खऱ्या अर्थाने आमच्या मंचावरती मुख्य पाहुणे आहेत
त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सामना असेल, यामध्ये शंका नाहीये. हो हो हो, वेगावर स्वार जरी झाला असला तरी मात्र दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, लेग स्टिक सोडून जातोय चेंडू. म्हणजे पहा, का आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटचा उल्लेख केला तर आजही आपण म्हटलं जातं की सर्वात जास्त वेगवान चेंडू फेकणारा गोलंदाज कोण? शोएब अख्तर. मात्र जगातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? तर तो बुमराह. का? कारण वेगाबरोबर तुमची लाईन लेन सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. तुमच्या चेंडूवर तुमचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. शोएब अख्तरकडे वेग आहे पण नियंत्रण नाहीये. इथे पहा ऑन साईडला यावेळेस खेळलाय. पुन्हा एकदा जातो डीम लॉंग ऑफ ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण विनायकच्या माध्यमातून. एकच धाव. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण होत आहे. आणि जेव्हा जाधव साहेब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं ना, तेव्हा फलंदाजांवरती एक नॅचरल दडपण येतं. तेव्हा ते दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. आणि जेव्हा दुसरं धाव येत नाही ना सातत्याने, तेव्हा दडपण येतं. आणि दडपणामध्ये खेळले जातात खराब स्ट्रोक. आणि खराब स्ट्रोकमधून फलंदाज होतो बाद. तेच या ठिकाणी रणनीती आखली जाते. यस, मी म्हटलं होतं खराब स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र टायमिंग प्रॉपर झालं. जशी उंची मिळाली तशी लांबी देखील गाठता आली या चेंडूला. चेंडू जातोय डीप कव्हरच्या रिजनच्या सीमा रेषे पार. आणि फलंदाजाच्या दशरथच्या बॅटमधून येतोय हा हाय अँड हँडसम षटकार. यस, धावांचा आपण उल्लेख करूया. धावा आहेत त्या 11 धावा. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. आपण हा सामना 2 षटकांचा पाहतोय. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर निवळी संघ निर्धास्त. डॉट बॉल आला तर कमबॅक. गोलंदाजाचा कमबॅक. डॉट बॉल तर फेकला होता, हाताळला होता, मात्र चुकी केली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक प्रवीण जाधवने चूक केली. तिथे मात्र 22च्या स्वरूपाची धाव मिळते. आणि या धावेने आपण जर पाहिलं तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आपण फलंदाजी करणारा संघ पाहतो NCC निवळी. मात्र या 12 धावा करताना NCC निवळी संघाने काय गमावलं तर आदित्य उतेकर सारख्या हा लीडर फलंदाजाला त्यांनी गमावलं. त्याला माघारी परतावं लागलं या 12 धावांच्या मोबदल्यामध्ये. ज्या यस अगदी जर म्हटलं ना तर या विकेटची किंमत काय असेल तर यदा कदाचित हाच विकेट केदारेश्वर पिंपरी संघाला ही ट्रॉफी देऊ जाऊ शकतो. मात्र जर पाहिलं तर आदित्य बाद झाल्यानंतर सुद्धा NCC निवळी संघ प्रयत्न करतोय, एफर्ट्स घेतोय, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील करतोय. मोठा फटका आला देखील आपण पाहिले, एक षटकार आला देखील. तदनंतर षटक क्रमांक 2 गोलंदाज राहुल जाधव. राहुलचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आल्या भिरकावून दिला. स्ट्रेट लॉफ्ट. सचिन तेंडुलकर भारत रत्न याची आठवण करून देणारा हा फटका सरळ बॅकस्लिंगच्या मागे फेकून दिलाय. आणि याही बॉलवरती येत आहे तब्बल 6 धावा. ओहो, काय जबरदस्त हा खेळ पाहायला मिळतोय. हा मी म्हटलं होतं ना की हा सामना अटीतटीचा असेल. कभी तेरी तो कभी मेरी. जिथे आपण पाहिलं आदित्य उतेकर बाद झाल्यानंतर हेच पहा त्या सीमारेषेच्या मागे आपण थांबायचे. प्लीज विनंती करतोय आपल्याला, सामन्यामध्ये व्यत्यय येऊ देऊ नका. येस, आणि ब्लॅक स्क्रीनच्या मागून बाजूला व्हा. तिथे ब्लॅक स्क्रीनला जे लागून येत नाही तुम्ही बाजूला तिथून. चला, षटकाराने धावा झाले धाव फलकावरती. 18 धावा. यावेळेस ऑन साईडला जातोय बॉल. आणि क्षेत्ररक्षण केलं होतं मात्र थोडंसं फंबल. हाच तो संघ केदारेश्वर पिंपरी ज्यांनी या होम ग्राउंडवर अक्कलपेठ संघाला नेस्तनाबूत केलं. अक्षरशः अनपेक्षित अशी हार त्यांच्या वाटेला दिली. मात्र तोच संघ आता मात्र मोठे फटके घेताना पाहतोय. मोठे फटके त्याच गोलंदाजांना पडतायत आता. ओहो, गुडघा देख, तमाशा देख. काय क्लास दाखवतोय हा. कव्हरच्या डोक्यावरून पाठवून दिलाय. अप्रतिम फटका मिस्टर दशरथ निवळे. क्या बात आहे. टोटल 25 धावा धाव फलकावरती. काय जबरदस्त फटकेबाजी. त्या प्रकारे आपण पाहिलं कल्पेशने षटकार खेचला होता, त्याला मात्र पुरेपूर साथ देतोय दशरथ निवळे देखील. दशरथच्या बॅटमधून देखील 2 षटकार, कल्पेशच्या बॅटमधून 1 षटकार. टोटल स्कोर कार्ड आहे धाव फलकावरती ते 25 धावा आलेल्या षटकारांनी. या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 1 षटकानंतर 1 धाव आले. या षटकानंतर 1 धाव येईल की पुन्हा एक मोठा फटकायला पाहायला मिळेल. हे आता मात्र प्रत्युत्तर काय येईल यावरती नजर असेल. पुन्हा कमबॅक करेल गोलंदाज की फलंदाज मोठा फटका खेचेल. ओ हो हो हो,
एक धाव येते की काय, तेच समीकरण होतंय की काय, खराब थ्रो. आणि इथे काय, यालाच म्हणतात मित्रांनो, घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. जेव्हा जेव्हा दडपण येतं तेव्हा अशाच प्रकारे चुका होतात. तिथे काही गरज नव्हती, मात्र यस जरी थ्रो केला होता, डायरेक्ट हिट झाला असता, फलंदाज बाद झाला असता, मात्र बॅकअप आहे का हे देखील पाहणं गरजेचं होतं. 5 धावा आल्या या बॉलवरती आणि या 5 धावांनी टोटल आल्या त्या 30 धावा धावफलकावरती येत आहेत. ओहो, काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय, अप्रतिम हा सामना. आणि पहा, आपण आता ज्या धावा जात आहेत किंवा होत आहेत त्याला तुम्ही भूलू नका मित्रांनो. सेकंड इनिंग मध्ये केदारेश्वर पिंपरी संघ सुद्धा दमकम आहे, तो संघ सुद्धा धावा करू शकतो आणि करेल देखील, याची आपण प्रत्येक पिंपरी ग्रामस्थ ही आशा बाळगून असेल. त्यानंतर यावेळी डिक्लेअर स्वरूपाचे धावा होतात त्या 31 धावा. आता मात्र या षटकातील शेवटचा बॉल आहे, 31 धावा आहेत. षटकार आला तर 38 धावांचं टार्गेट असेल, चौकार आला तर 35 धावांचं 36 धावांचं टार्गेट असेल, एकेरी धावारी तर 33 धावांचं, दुहेरी धावारी 34 धावांचं, तिहेरी धावारी तर 35 धावांचं टार्गेट. सर्व इक्वेशन आम्ही तुमच्या समोर मांडलंय. मात्र डॉट बॉल आला तर 32 धावांचं, हे देखील इक्वेशन आपलं पाहावं लागेल. काय इक्वेशन असेल, काय टार्गेट असेल. शेवटचा बॉल, मोठा फटका, गणेशला चकवा देऊन निघून जातोय. दन 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 करीत या बॉल वरती येतोय वन बाउंड चौकार. धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय केदारेश्वर पिंपरी संघाला. ज्या केदारेश्वर पिंपरी संघाने मागील मॅच सहज जिंकली होती, आता मात्र सेकंड इनिंग मध्ये खेळण्याआधीच या भर थंडीचं वातावरण आताच मात्र या संघाला जणू काय घाम फोडलाय की काय. दिवसा तारे दाखवणं काय असतं, अगदी रात्र तारे दाखवले जात आहेत ते म्हणजे पिंपरी संघाला. या सेकंड इनिंगला मात्र आपण लगेच सुरुवात करणार आहोत. चला निवळी संघ आपल्या विनंती असेल आपण लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज. लगेच सेकंड इनिंग मध्ये पिंपरी संघाला अंधाराचा अडथळा येऊ नये याची दखल आपण घ्या. चला एनसीसी निवली. त्याचबरोबर सन्मान्य श्रीकांत भाऊ साखरे यांचं देखील आम्ही आगमन करतो. आणि जसं मात्र सेकंड इनिंगला त्याचबरोबर अनिकेत साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि पहा, जसं मात्र आपण पाहतोय आतापर्यंत या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत होता तो म्हणजे केदारेश्वर पिंपरी संघ. आता मात्र थोडंसं चेंजेस, थोडंसं बदल पाहायला मिळेल. आता मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल एनसीसी निवळ. जसं निवळी संघ ज्या प्रकारे मैदानामध्ये बदल होईल, या कॉम्बॉक्समध्ये सुद्धा आपण बदल करूयात. या कॉम्बॉक्समध्ये आपण सुद्धा बदल करूया. कॉम्बॉक्समध्ये आपण आमंत्रित करूया ज्यांच्या हातामध्ये आता माईक सोपवूया. आपल्या अक्कलपे गावचे खरं तर दशरथ पाटील ज्याला म्हटलं जातं ते म्हणजेच प्रवीणजी रेवणे यांच्या हातामध्ये माईक देतो आणि त्यांना आता मात्र विनंती करेन सेकंड इनिंग त्यांनी मात्र साकार करावी. आणि त्याचबरोबर राहुल दादा काळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आणि त्याचबरोबर या स्पर्धेकरता कोयना क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्मान्य गोविंदजी जाधव साहेब अगदी हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. म्हणजे काय आहे ही विक्रमेश इस्टेट चषकचं क्रेज काय आहे, तर लोक घर बसून सुद्धा या स्पर्धा आवर्जून पाहतात. तिथून आम्हाला शुभेच्छा येतात. साहेबांवरचं प्रेम, साहेबांची ट्रॉफी, साहेबांचं चषक. आणि ही स्पर्धेकरता आपण पाहतो दूर दुरून आम्हाला कॉल येतात, मेसेज येतात की अप्रतिम ही स्पर्धा साकारली जाते. या स्पर्धेचे बरेचसे फॅन झालेले आहेत आणि ही स्पर्धा या स्पर्धेकरता साहेबांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आलेत. साहेब आम्ही आपलं देखील कौतुक करतो आणि आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि हे साडे त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा साहेबांचा आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा स्वागत करूया. ते म्हणजे ट्रिपल महाराष्ट्र हिंद केसरी, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिकारी सन्माननीय असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सन्माननीय विजयजी चौधरी साहेब. मी ज्या प्रकारे साहेब मगाशीच म्हटलं होतं की बराच वेळा आपण पाहतो की वर्दीमुळे व्यक्तीला शोभा येते, मात्र पहिल्यांदा अशी मी वर्दी बघितली ज्या वर्दीला व्यक्तीमुळे शोभा आले. काय जबरदस्त हँडसम पर्सनॅलिटी आहे साहेब. खरोखर तुम्हाला पाहिलं ना तर नवयुवकांना खरोखर प्रेरणा मिळेल की मला साहेबांसारखं व्यक्तिमत्व बनायचं आहे. हीच आमची इच्छा आहे की आमच्या गावातून सुद्धा असेच पदाधिकारी महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये असतील किंवा शासकीय कर्मचारी निर्माण होत अशी अपेक्षा बाळगून जाऊया सेकंड इनिंगकडे प्रवीणजी रेवणे यांच्याकडे. थँक्यू सो मच.
तर येणारे 12 चेंडूवर जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. राममुळे जर आपण पाहिलं तर दिवसा आपण तारे दाखवलेत खऱ्या अर्थानं केदारेश्वर पिंपरी संघाला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण रात्रीचा चंद्र बघतो, रात्रीचे तारे बघतो, पण मात्र इथं दिवसाचे तारे दाखवले. इथं मात्र चांगली फलंदाजी करून सामना जिंकायचा असेल, कोणीही हारो कोणीही जिंको, इथं मात्र सामना जिंकायचा असेल, मोठे फटके म्हणावं लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. पण एनसीसी संघाचं पण कौतुक करावं लागेल, काय फलंदाजी केले. फलंदाज आपण पाहतोय आदित्य उत्तेकर गोल्डन डकचा विकेट ठरल्यानंतर जिम्मेदारी घेतली खांद्यावरती ती दशरथ निवले आणि कल्पेशनं. दशरथच्या खेळीचं आपण जर पाहिलं तर 19 धावा काढले, 7 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा कुठलेत. आणि कल्पेशची जर आपण खेळी पाहिली तर 4 चेंडूमध्ये 9 धावा केले. तर आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. कोण जिंकतंय कोण हारतंय आणि आजच्या दिवसामध्ये फायनलिस्ट कोण ठरतंय हे पण पाहणे खूप महत्त्वाचं असेल. काय प्रेक्षकांची उत्कंठा लागली मैदानावरती. तर त्याचबरोबर विशाल भाऊ काळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होते. विशाल भाऊ काळे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर योगेश भाऊ चव्हाण साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. एक तेरी बारी एक मेरी बारी पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलाय. तू शेर तर मैं सवा शेर है. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकले, इरातेच मात्र फर्स्ट केलेत हे गणेश जाधवने. या गणेश जाधववरती खूप रेकॉर्ड आपण पाहिलेत. 5 चेंडूवरती लगातार 5 षटकार मारण्याचं रेकॉर्डवरती, आणि ते पण याच मैदानावरती, या सासा क्रीडा नगरीवरती अक्षरशः त्यानं 5 चेंडूवरती 5 षटकार मारले. तर खऱ्या अर्थानं जर या दोन संघाचं पाहिलं तर दोन्ही पण संघ ठाणे जिल्ह्यामध्ये हे दोन्ही पण संघ पण भिवंडीमध्ये ब्लॉक करत होते. एनसीसी निवले संघ आणि आमचे शिवाचे शिवभाऊ बंधू म्हणजे पिंपरी संघ कल्याणमधून ब्लॉक करत होते. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकण्यात यश इरादे मात्र स्पष्ट केले. तर अकाउंट ओपन केले उजव्या त्याचा फलंदाज गणेश. यावेळेस बघा ब्लॉक हॉल मधला चेंडू अक्षरशः खोदून काढला. एक धाव तर घेतले, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. तू मै करता करता पंच पण तेवढं चालाक तत्पर आपण पाहतोय. सुनील जाधव खऱ्या अर्थाने 2 दिवस कोयना प्रीमियर लीग सुद्धा त्यांनी गाजवली खऱ्या अर्थाने सुनील जाधवने. आणि एका बाजूला आपण पाहाल तर मडवीचे प्रवीण मडवी हे असे 2 पंच आपण पाहतोय नागातून ब्लॉक करतात. हे दोन्ही पण पंच अनुभवी पंचांमधून आपण पाहतोय सामने. काय सामना आपण पाहतोय. धाव संख्या जर पाहिली तर धावा लागले 10 फलकावरती. 2 चेंडू नंतर 8 धावा लागले 10 फलकावरती. आता मात्र कुणाचा होतोय घात हे पण पाणी खूप महत्वाचं आहे. 36 धावा काढायच्या जिंकण्यासाठी 35 धावा काढले, 36 धावांचं आव्हान असेल. पिवनचं षटक आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस एकच धाव घेतोय. या एका धावेने धावसंख्या हलती ठेवते. धावांचा जर विचार केला तर धावा लागले 10 फलकावरती. त्या 9 धावा लागले 10 फलकावरती. वाणेवड 11 यांच्या युट्यूबच्या माध्यमातून आपण हे सामने पाहतोय घर बसल्या. सौरभ पाटील असतील, डीजे वंश ऑडिओ, गणेश गायकर यांच्या माध्यमातून पाहतोय पापडीचा पाडा. आणि खऱ्या अर्थाने स्कोररची भूमिका पार पडतात. खऱ्या अर्थाने पनवेल असू द्या, प्रीमियर लीग असू द्या, रायगड प्रीमियर लीग असू द्या, शांताराम जाधव या नावाचा खऱ्या अर्थाने डंका वाचतो ना. तो खऱ्या अर्थाने शांताराम जाधव आमच्याच गावातल्या अक्कलपे गावामधून बिलॉंग करतात. खऱ्या अर्थाने 2 दिवस त्यांनी खूप मेहनत घेतली स्कोररच्या भूमिकेसाठी. समालोचकांचा पाठीचा कणा असतो त्या पद्धतीने कणा आपण पाहतोय मैदानावरती. जाऊया आता मात्र प्रथम स्ट्राईक घेतोय मैदानावरती प्रवीण. खऱ्या अर्थाने डावखुरा हा फलंदाज. यावेळेला चेंडू उडवला, उंची जास्त लांबी कमी, झेल होतोय का. इथं मात्र झेल झाला, पहिला झटका बसला. केदारेश्वर पिंपरी संघाला मोठा मासा करायला लागलाय. बॅक टू पवेलियन तंबूचा रस्ता पकडतोय प्रवीण जाधव. हॅलो. तर त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता ज्याने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं ते म्हणजे ज्ञानेश्वरजी सावंत, त्याचबरोबर नरेशजी साळुंके आपले देखील या स्पर्धेमध्ये आपली मनाच्या अंतकरणातून आपला आभार व्यक्त करून आपलं देखील स्वागत करतो. आणि पहा मित्रांनो, मैदानाच्या 4ही बाजूला जर आपण नजर फिरवली ना तर जणू का असं वाटतंय की आज रतनबुवा ट्रॉफी जणू काय चालू आहे की काय. एखादी जणू काही 8 ते 10 लाखाची स्पर्धा असावी ना, अगदी त्या प्रकारची इथे या स्पर्धेला या प्रेक्षकांची साथ लाभल्यात. खऱ्या अर्थाने एक यशस्वी आयोजन काय असावं तर हे या स्पर्धेचं इथून पुढे उदाहरण दिलं जाईल. स्पर्धा यशस्वी म्हणजे कुठली स्पर्धा तर स्पर्धा आहे ओएकॅमचा राजा चषक. ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ओएकॅम राजा चषकाचं म्हटलं तर मानकरी असतील, संदीप साळुंके असतील, दीपक साळुंके असतील आणि संतोष रवणे, आणि तेवढेच खंबीर पाठीराखे असतील, योगेश जाधव असतील, गणेश जाधव असतील आणि सुशांत साळुंके. हे खंबीर पाठीराखे आपल्याला म्हणावे लागेल खऱ्या अर्थाने. धावांचा जर विचार केला तर धावांचा जर विचार केला, धावा लागले 10 फलकावरती. त्या 9 धावा लागलेत 10 फलकावरती.
यावेळेस फुलटॉस चेंडू उंची जास्त पुन्हा एकदा झटका बसतोय का पिंपरी सगळं जातोय का पराभवाच्या छायेकडं नक्कीच राहुल जाधव अक्षरशः मागच्या मॅचचा हिरो ठरला होता काय गोलंदाजी केली होती तोच राहुल मात्र फलंदाजी करण्यामध्ये अपयश होतो यावेळेस दुसरा झटका बसतोय केदारेश्वर पिंपरी संघाला तर पहा मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहिलं तर विक्रमेश इस्टेट चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा आता जर पाहिली नाही मॅच पाहिली तर मला एक स्पर्धा नाईट स्पर्धा आठवते जिथे ओवे कॅम्पचा केदार 11 अक्कलपेठ संघाला नाईट स्पर्धेमध्ये एक षटकामध्ये 22 धावांची गरज होती आणि संपूर्ण षटक अजय बातोसे नॉन स्ट्रायकिंगला राहिला होता तो सामना ओवे कॅम्प अक्कलपेठ संघ त्यावेळेस पराभूत झाला होता यदाकदाची चूक यावेळेस केदारेश्वर पिंपरी संघ करतोय की काय गणेश स्ट्राईकला आला तर मॅच तुमची आहे मात्र निवळी संघ सुद्धा तोच प्रयत्न करतोय की आम्हाला इतर कुठल्याही खेळाडूने स्ट्राईक एंडला खेळलं चालेल गणेश जाधव आम्हाला स्ट्राईक एंडला नाही पाहिजे कारण गणेश जाधव स्ट्राईक एंडला आला म्हणजे तिथून सामना कधीही कलाटणी घेऊ शकतो हे षटक या ठिकाणी समाप्त होतंय आणि येणारे 6 बॉल आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे पुन्हा आपण बोलूया प्रवीण चिरवणे यांच्याकडे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावा 6 चेंडू क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो ना त्या खेळ म्हटला जाईल खऱ्या अर्थाने आता मात्र येतोय गणेश स्ट्राईकला गणेशकडे ती कुवत आहे आपण जर पाहिलं याच मैदानावरती गणेशनं 5 चेंडूवरती लगातार 5 षटकार ठोकलेत कारण का या सायंकाळच्या वातावरणात प्रेक्षकांचा पाठिंबा खूप भेटतोय प्रेक्षकांचा जर पाठिंबा असेल तर लगातार पुन्हा एकदा तीच पर्वणी आणेल 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकू शकतो एवढी मात्र कुवत आपण पाहतोय गणेश जाधव यांच्या माध्यमातून उजव्या हाताचा हा फलंदाज गणेश जाधवची जर खेळी पाहिली तर गणेश जाधव 9 धावेवरती वैयक्तिक खेळतोय आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय दिनेश कशी गोलंदाजी करतोय येणारे 6 चेंडू ही मॅचची दिशा ठरवतील कोण जिंकल कोण हारेल कोण आजचा फायनलिस्ट ठरेल कोण रनरअप ठरेल हे पण आजचा हा गोलंदाज ठरेल येणारे 6 चेंडू ठरवतील आणि गणेश कशी फलंदाजी करतोय हे पण पाहणे खूप महत्वाचे असेल का याच गणेशच्या नावावरती 5 चेंडूवरती लगातार 5 षटकार मारण्याचे रेकॉर्ड आपण पाहतोय हा चिप चेंडू फेकून दिलाय मस्तक पे दस्तक देणारा हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर रामदेव बाबा पतंजली खणखणीत षटकार यस रेवडे साहेब का म्हटलं होतं मी की जोपर्यंत गणेश नॉन स्ट्राईक एंडला आहे सामना एनसीसी निवडून संघाकडे आहे चला बाउंड्री लाईनच्या बाहेर वा सगळ्यांनी त्या पट्टीच्या मागे वा सगळ्यांनी त्या सर्व मुलांनी पट्टीच्या मागे वा प्लीज पहा फिल्डरला तिथे बॉल अडवतो ना थोडा अडथळा येतोय सगळ्यांनी मागे वा प्लीज करणदादा देसाई यांचं सुद्धा आगमन झालंय मंडळ त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत पिंपरी संघ भाऊ चोपडे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार ठोकलाय मी म्हटलंच होतं येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकणारा हा फलंदाज पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती करतोय का या मैदानावरती कारण का हा मैदान खूप त्याला लाभदायक ठरतंय त्याच पद्धतीने टिप टॉप पद्धतीची फलंदाजी करतोय लगातार येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार मारलेत लाजवाब फलंदाजी आपण पाहतोय पिंपरी संघ आपण त्या हिरव्या पट्टीच्या मागे व्हायचं प्लीज पिंपरी संघ विनायक पिंपरी संघ ऐकायला येते प्लीज ग्रीन लाईनच्या मागे आहे ना प्लीज थँक्यू प्लीज थोडं कॉपरेट करा आता मी म्हटलंच होतं राममोरे येणारे 6 चेंडू आणि सामन्याला मोठी कलानी लागलो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो ना तो अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो खऱ्या अर्थाने आता मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाव्यांची आवश्यकता 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आलेत एखादा चेंडू डॉट मॅचची दिशा बदलू शकतो एखादा षटकार मॅचची दिशा बदलू शकतो कोण जिंकताय कोण हारताय आता मात्र षटकारांची हॅट्रिक करतोय चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत षटकार 3 बॉलला 3 षटकार मिळेल खेळ आवडला असेल तर टाळ्या नक्कीच वाजवा गणेशसाठी खऱ्या अर्थाने हॅलो तर गणेश जाधव याच्याकरता पाटणकर साहेबांकडून कॅश प्राइज आलेला आहे ते म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज गणेश जाधव करता आलेला आहे हॅलो येणारे एक सूचना आहे चालू असलेला सामना खूप रोमांचक वळण आहे
प्रेक्षक व सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, सामना खूप रोमांचक टर्निंग पॉईंटवरती आलाय. आपण प्रेक्षकांनी सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचंय. शेवटचा चेंडू पडेपर्यंत कुणीही मैदानामध्ये जाऊ नका ही विनंती. ओव्हर टू राम मोरे सर. येस फक्त 1 मिनिट मी घेतोय मित्रांनो. हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर फक्त मला प्रत्युत्तर द्यायचंय. कोणाला वाटतं इथून एनसीसी निवळी संघ जिंकेल? आपण आवाज करायचा आहे. एनसीसी निवळी संघाचे पाठीराखे कोण आहेत? आवाज करायचा आहे. आणि कुणाला वाटतं की केदारेश्वर पिंपरी संघ जिंकेल? त्यांनी सुद्धा टाळ्या वाजवायचंय. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा 3 चेंडू. कोण जिंकतो? 1 डॉट चेंडू सामन्याची दिशा पलटू शकतो. एक मोठा षटकार. आता मात्र पाहतो स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. चला 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. एवढे जर आपण पाहिलं तर हा बॉल आता निर्णायक आहे. हा बॉल जर डॉट आला तर पुढील बॉल मध्ये षटकार कंपल्सरी असेल, कारण कंपल्सरी चेस आहे. तुम्ही जरी चौकार खेचला तरी तुम्ही विजय होऊ शकत नाही. नक्कीच राम मोरे, काय क्रिकेटचा खेळ आपण येऊन ठेपलाय. खऱ्या अर्थाने गणेश जाधवने आमची आशा पल्लवित केली. खऱ्या अर्थाने याच मैदानावरती 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले होते. पिंपरी संघाला मी वॉर्निंग देतो, प्लीज केदारेश्वर पिंपरी संघ नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. लक्षात ठेवायचंय. राहुल जाधव प्लीज विनंती करतोय, आय रिक्वेस्ट यू प्लीज. पिंपरी संघ जर इथून पेनल्टी मिळाली तर हा चेंडू खूप महत्वाचा असेल. ही चेंडू जातोय का काय? मस्तक पे दस्तक देतोय काय? पिंपरी संघ विजयी. खऱ्या अर्थाने काय विजय. काय आज खऱ्या अर्थाने पिंपरी गावामध्ये पिंपरी संघामध्ये खऱ्या अर्थाने जल्लोष असेल. जेव्हा पिंपरी संघ या मैदानावरती दाखल होतो तेव्हा अक्षरशः डोळ्यांचं पारणे फेडणारी फलंदाजी करतो. अक्षरशः मॅचला खेचून आणलं आणि विजयश्री झाला. गणेशची खेळी जर आपण पाहिली तर लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार.